तर आता माणिकराव कोकाटे यांचं रिक्त झालेलं मंत्रिपद कुणाला मिळणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि याकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचं लक्ष लागलंय। मात्र हे रिक्त मंत्रिपद देताना अजित पवारांना जातीय समीकरण आणि प्रादेशिक समतोल साधावा लागणार आहे। पाहूया त्याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। माणिकराव कोकाटेंना कोर्टानं दोषी ठरवून शिक्षा सुनावल्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याची वर्षभरात पडलेली ही दुसरी विकेट होती। याआधी धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचं अन्न व नागरी पुरवठा खातं छगन भुजबळांकडे देण्यात आलं। आता माणिकराव कोकाटेंना राजीनामा द्यावा लागला। माणिकराव कोकाटे उत्तर महाराष्ट्रातले होते, त्यामुळे या विभागाला कोकाटेंचं रिक्त झालेलं मंत्रिपद मिळावं अशी पक्षातून मागणी केली जाते। महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला 9 मंत्रिपद आणि 1 राज्यमंत्रीपद आलंय। 9 मंत्रिपदांमध्ये उत्तर महाराष्ट्राच्या वाट्याला 3, पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला 4 मंत्रिपद आली आहेत, तर कोकण, विदर्भ, मराठवाड्याला प्रत्येकी 1 मंत्रिपद मिळालंय। राष्ट्रवादी काँग्रेसला विदर्भात 1 राज्यमंत्रीपदही मिळालंय। मंत्रिपद देताना जातीय समीकरणं कशी साधली गेली त्यावर एक नजर टाकूया। 9 मंत्र्यांपैकी 3 मराठा, 2 ओबीसी, 2 भटके व विमुक्त, अल्पसंख्याक 1, अनुसूचित जमाती 1 अशी मंत्रिपदं राष्ट्रवादी काँग्रेसनं दिली। राजीनामा दिलेले माणिकराव कोकाटे मराठा समाजातले नेते, त्यामुळे जातीय समीकरणाचा विचार केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। मराठा समाजातील किंवा नव्या चेहऱ्याला संधी द्यायची झाल्यास कुणाचा विचार होऊ शकतो त्यावर एक नजर टाकूया। संग्राम जगताप, सुनील शेळके, प्रकाश सोळुंके यांना संधी मिळू शकते। राष्ट्रवादी काँग्रेसमधून मंत्रिपदासाठी कोण इच्छुक आहे त्यावर एक नजर टाकूया। धनंजय मुंडे, अनिल पाटील आणि संजय बनसोडे मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत। परिणामी उपमुख्यमंत्री अजित पवार क्रीडा खातं कोणाकडे सोपवतात याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। मात्र नव्या मंत्र्याची नेमणूक जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर होण्याची शक्यता आहे। तोपर्यंत इच्छुक आमदारांकडून जोरदार मोर्चे बांधणी केली जाणार आहे हे निश्चित आहे। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।